संजय राऊतांकडून परिपत्रक जारी करण्यात येत आहे। वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाण्यास मनाई असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर जाण्यास मनाई असल्याचं संजय राऊतांकडून परिपत्रक जारी करून सांगण्यात येत आहे। संजय राऊत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयूर राणे। मयूर, काय सांगाल, नेमकं परिपत्रकात काय सांगितलं आणि कारण काय? नक्की जर पाहायला गेलं तर गेले काही दिवस संजय राऊत असतील यांची तब्येत बिघडलेली होती, मात्र त्यांचे उपचार देखील जवळच्या रुग्णालयात चालू होते। मात्र त्यांनी आता एक परिपत्रक जारी केलेलं आहे। येत्या काही दिवस जे कार्यकर्ते असतील किंवा प्रसार माध्यम असतील त्यांची भेटणार नाही आहे। त्यांच्या परिपत्रकात जारी पाहू शकता असं लिहिलेलं आहे की माझी तब्येत अचानक प्रकृती गंभीर स्वरूपात बिघडल्याचे समोर आलेले आहे, उपचार सुरू आहेत, त्यातून मी लवकरच बाहेर पडेल आणि तुमच्याशी संवाद साधेल असं या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे। गेले काही दिवस संजय राऊत यांची तब्येत ठीक नसल्यामुळे जवळच्या रुग्णालयात त्याचे उपचार सुरू होते। डॉक्टरांनी त्यांना गर्दीच्या ठिकाणी आणि बाहेर पडण्यास मनाई केलेल्यामुळे त्यांना आता बाहेर पडता येणार नाही आहे। मात्र ते लवकरच सगळ्यांना प्रसार माध्यमांशी भेटतील आणि सगळ्या कार्यकर्त्यांशी भेटतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। नक्कीच धन्यवाद मयूर, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय संजय राऊतांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली असल्याची देखील बातमी समोर आली होती आणि आता सध्या त्यांनी परिपत्रक जारी केलेलं आहे, ज्यामध्ये पुढील वर्षी भेटू असं त्यांनी नमूद केलेलं आहे। संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे। वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर जाण्यास परवानगी असेल, सध्या तुर्तास त्यांना बाहेर पडता येणार नाही। त्याचबरोबर असं देखील कळतंय पत्रकार परिषद घेऊन ते माध्यमांसोबत संवाद साधतील आणि इतर सविस्तर माहिती या संदर्भात ते देतील असंही कळतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।